हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। रवींद्र वायकर राज ठाकरेंच्या भेटीला, लोकसभेमधल्या विजयानंतर वायकरांवर ठाकरे गटाचे गंभीर आरोप, वादाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। भाजपा आमदारांना आता अजित पवार नकोसे, दादा गटाची मतं भाजपला मिळाली नसल्याचा आरोप, म्हाडा, सोलापूर, दिंडोरीमध्ये फटका बसल्याचं काही आमदारांचं मत, सूत्रांची माहिती। लोकसभेतला पराभवाचा रोष राष्ट्रवादीवर, निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे नेते सोबत राहिले पण कार्यकर्ता नाही, पुण्यातील बैठकीमध्ये भाजप आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांचं मत, सूत्रांची माहिती। म्हाडा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीने युती धर्म पाळला नाही, भाजपच्या शिष्टमंडळानं पश्चिम संघटन महामंत्र्यांकडे अहवाल सोपवला, रणजितसिंह मोहिते पाटलांच्या निलंबनाची ही मागणी। मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांमध्ये 1.5 तास तर शिंदे फडणवीसांमध्येही 2 तास खलबतं, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा, विस्तार याच आठवड्यात होणार, सूत्रांची माहिती। भाजपच्या कोर कमिटीची आज संध्याकाळी बैठक, लोकसभा निवडणुकीमधल्या कमी झालेल्या जागा आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेची शक्यता। राज्यातील 6 मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये राजधानी दिल्लीमध्ये भाजपच्या कोर कमिटीची आज बैठक, फडणवीसांच्या राजीनाम्यावर काय निर्णय होणार याकडे लक्ष। देवेंद्र फडणवीसांना आम्ही विनंती केली, ते राजीनामा देणार नाहीत, सरकारमध्येच राहतील, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। सांगलीत आटपाडी आणि मिरज विधानसभेची जागा आमचीच, इतर जागांवर चर्चा करा, चंद्रहार पाटलांचा सांगलीमधल्या 2 जागांवर दावा। नाशिक शिक्षक विभाग मतदारसंघामध्ये आजी माजी पालकमंत्री आमनेसामने येण्याची शक्यता, राष्ट्रवादीकडून महेंद्र भावसार तर शिवसेनेकडून किशोर दराडे मैदानात। निवडून आले असते तर हिरो झाले असते, पण मी हिरो झालेलं कुणाला कसं आवडेल, पंकजा मुंडेंचं लातूरमध्ये वक्तव्य। विठ्ठलाच्या नावानं दरोडा, महाआरोग्य शिबिराचा खर्च मांडत जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर आरोप, 9,40,00,000 रुपयांपैकी वारकऱ्यांच्या वाट्याला फक्त 2,40,00,000 औषधं येणार। शरद पवार आजपासून 3 दिवसाच्या बारामती दौऱ्यावर, पवारांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळावा होणार। मणिपूरमधल्या वांशिक मतभेद संपवण्यासाठी मैतई आणि कुकी समुदायांशी लवकर चर्चा करणार, अमित शहांची माहिती, मोहन भागवतांनी फटकारल्यानंतर सरकारला जाग आल्याची चर्चा। पंतप्रधान मोदी आज वाराणसी दौऱ्यावर, मोदी किसान संमेलनामध्ये सहभागी होणार, काशी विश्वनाथ मंदिरामध्ये दर्शन घेणार। पोलीस भरतीसाठी रस्सीखेच, 1,219 पदांसाठी 1,81,000 अर्ज, उद्यापासून भरती प्रक्रिया सुरू होणार, भरती पुढे ढकलण्याची निलेश लंकेंची मागणी। शासकीय कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वय 58 वरून 55 करा, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आणि स्टुडंट्स राईट असोसिएशनची मागणी। शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातील शेतकरी आक्रमक, माणगावमध्ये शक्तीपीठ अधिसूचनेची होळी, आज कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सर्वपक्षीय मोर्चा। सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये रस्त्याची कामं निकृष्ट दर्जाची झाल्यानं नागरिक संतप्त, जिल्हाधिकाऱ्यांनी ठेकेदारावर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। नाशिककरांची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण, 10 सप्टेंबरपासून नाशिक ते बंगळुरू थेट विमान सेवा सुरू होणार। नागपुरात मुसळधार पावसामुळे निर्माणाधीन इमारतीचा पाया खचला, पार्किंगसाठी उभी असलेली कार 40 फूट खाली कोसळली। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।